श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांना खरेदी दरात जमिनी परत द्या। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट आदेश। मूळ शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार। भाजप नेते संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश। कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील डोंगर पठारावर उभारण्यात आलेल्या पवनचक्की कंपन्यांना यापूर्वी शेतकऱ्यांनी कवडी मोल दरात आपल्या जमिनी दिलेल्या होत्या। जुन्या काळात शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या होत्या। नको असलेल्या जमिनी पवनचक्की कंपन्यांनी एका वकिलामार्फत मोठ्या दलालांना तसेच बड्या भांडवलदारांना देण्याचे उद्योग सुरू केले होते। यामुळे शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती। भाजप नेते संदीप आबा गिड्डे पाटील यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती। तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यात भाजपचे नेते संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या बैठका झालेल्या होत्या। काल बुधवारी मुंबई येथे मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीला जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विकास खरगे, राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक बिनवडे, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत आमदार पडळकर, संदीप आबा गिड्डे पाटील यांनी पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा महसूल मंत्र्यांसमोर मांडल्या। तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यात पवनचक्की कंपनी यांनी दलाल तसेच भांडवलदार यांना केवळ 2.5 ते 3 लाख रुपयांमध्ये दराने 1 एकर जमिनीचा व्यवहार करण्यास सुरुवात केलेली होती। यामुळे अनेक मोठे भांडवलदार फुकट कमी दरात जमिनी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग सुरू केलेला होता। संबंधित शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कंपन्यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे धोरण राबविले होते। असे सर्व मुद्दे महसूल मंत्र्यांसमोर मांडण्यात आले। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली जिल्ह्यातील पवनचक्कीग्रस्त प्रकल्पासाठी झालेल्या सर्व जमिनी खरेदी विक्रीचे फेरफार तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवसाचे विशेष शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांकडून ज्या दराने जमिनी खरेदी झाली होती त्याच दराने त्या जमिनी परत देण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। झालेल्या व्यवहारात महसूल व मुद्रांक विभागाचे अधिकारी सहभागी आहेत। त्यांच्याबाबत चौकशी करून एक गोपनीय अहवाल तातडीने मंत्रालयात पाठवावा, असे आदेश देखील महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत। यामुळे बेकायदेशीर कामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच 420 चा झटका भाजपचे शासन देण्याच्या तयारीत आहे। यावेळी भाजपचे नेते संदीप आबा गिड्डे पाटील म्हणाले, पवनचक्की प्रकल्पांना ज्यांनी जमिनी दिल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे आमच्या जमिनी परत मिळाव्यात अशी प्रमुख मागणी केलेली होती। शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले होते। यासाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बैठक घेऊन यावर लवकरच तोडगा काढावा अशी मागणी केली होती। शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेऊन महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे। भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांचे समाधान केले असून लवकरच शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनी भाजप शासनाने परत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबाबत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आज मुंबई येथे माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि महसूलचे अप्पर सचिव माननीय खारगे साहेब, मुद्रांक महानिरीक्षक माननीय बिनवडे साहेब आणि अन्य सर्व अधिकारी आणि व्हर्च्युअल सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि सर्व त्यातले अधिकारी, शेतकऱ्यांचे नेते माननीय संदीप आबा गिड्डे त्यांचे सर्व सहकारी अशी एक बैठक
मंत्रालयामध्ये पार पडली। बैठकीचा मुख्य विषय असा होता की मागच्या 20 वर्षामध्ये पवनचक्कीच्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्याकडून काही क्षुल्लक दरामध्ये हजारो एकर जमिनी खरेदी केल्या आणि त्यामध्ये प्रोजेक्ट उभा केला। काही जमिनीमध्ये आजही प्रोजेक्ट उभा नाही, परंतु आता 15-20 वर्षाच्या नंतर मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी या मूळ शेतकऱ्यालाच परत मिळाल्या पाहिजेत असा कायदा असताना किंवा ज्या जमिनीमध्ये प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्या जमिनी शेतकरी सोडून दुसऱ्यांना विकता येत नसताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः कवटेमहांकाळ तालुका, जत तालुका, भवानीपूर तालुका आणि अन्य ठिकाणी तासगाव असेल, शिराळ असेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दलालांच्या माध्यमातून या जमिनीची विक्री होते आणि म्हणून आज राज्याचे महसूल मंत्री महोदय यांनी सक्त सूचना जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांना आवाहन करून 3 दिवस सलग शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत त्या माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांचे सर्व प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील त्या तालुक्याचे, तर यांनी समजून घ्यायच्या, त्यांचा एक पूर्ण अहवाल तयार करायचा आणि तो माननीय महसूल मंत्री साहेब यांच्याकडे पाठवायचा अशा सूचना दिलेल्या आहेत। आज नवीन कुठल्याही खरेदी होऊ नयेत म्हणून सर्व जे गट नंबर आहेत ते गट नंबर लॉक केलेले आहेत, म्हणजे आजपासून पुढे कोणत्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होणार नाही। ज्या जमिनींचा खरेदी व्यवहार होणार आहे त्या जमिनी परत शेतकऱ्याला द्याव्यात अशा पद्धतीची मागणी आजच्या बैठकीमध्ये आज आम्ही महसूल मंत्री महोदय यांच्याकडे केलेली आहे। माननीय महसूल मंत्री महोदय यांनी अत्यंत कडक भाषेमध्ये या सर्व सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही गरीब शेतकऱ्याची जमीन ही दुसऱ्या कोणालाही दलालाच्या मार्फत विकता येणार नाही। जर ती जमीन द्यायची असेल तर ती परत शेतकऱ्याला दिली पाहिजे अशा पद्धतीच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत। काही लोकांनी ज्यांनी खरेदी जमीन घेतली त्यांनी 6 कोटी जमिनीचं व्हॅल्युएशन असताना 40 कोटी रुपये व्हॅल्युएशन दाखवून सरकारची 40 लाख रुपये 6 कोटीच्या ऐवजी 40 लाख रुपये जमिनीचं व्हॅल्युएशन दाखवून सरकारची सुद्धा फसवणूक केलेली आहे। तर या सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे माहिती घेऊन त्याचा रिपोर्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही लोक मयत आहेत, मयत लोकांच्या जागी दुसरी लोक उभा करून त्या जमिनी विकलेल्या आहेत किंवा कुलमुक्तिहार पत्र अनेक कंपन्यांनी त्यांच्या सहकारी लोकांच्या नावावरती घेतलेले आहेत आणि कुलमुक्तिहार पत्रावरून दुसरं कुलमुक्तिहार पत्र करता येणार नाही असा नियम असताना सुद्धा अशा पद्धतीचे काही व्यवहार होत आहेत। तर आज अत्यंत महत्वाची बैठक ही महसूल मंत्री महोदयांच्या सोबत झालेली आहे। तर सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही नम्रतेचं आवाहन करतो की ज्यांनी पवनचक्क्या कंपनींना जमीन विकलेली आहे आणि त्यांना तर जमीन परत पाहिजे, कंपन्या दुसऱ्या लोकांना दलालाच्या मार्फत ती जमीन विकते, तर त्या जमिनी दुसऱ्याला विकता येणार नाहीत। असे जे कोणी बाधित शेतकरी आहेत त्यांनी एकतर आमच्याशी संपर्क करा, नसेल तर माननीय जिल्हाधिकारी महोदय उद्या परवा तारीख आपल्याला देणार आहे त्या तारखेला जाऊन आपले गट नंबर, आपली माहिती आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटेमहांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।